भगवानी हिरवा तर फाडून घेतला त्यांनी, पिढी सौद्याच्या आता तिरंगा दाऊ कसा. आता खरं तर पुन्हा कवितेला सोन्याचे दिवस यायची सुरुवात झाली असं मला वाटतं. जिजीले जिजी म्हणता झाला जिभेले निवारा, सासूले सासू म्हणता गेला तोंडातून निवारा. जर साहित्य क्षेत्रात काव्यात्मक मंदिरं बांधायची झाली तर गाभाऱ्यात सुरेश भटांशिवाय पर्याय नाही. पुण्यात हल्ली ती वावरते म्हणून ये जा करतो, नाही तर माझी कराड नगरी कसली सुंदर आहे. तर ज्या कवितेचं अगदी सहजासहजी गाणं होऊ शकतं ते म्हणजे गझल. आणि साडीचे त्या कौतुक कसले करावयाचे म्हणता, तिने नेसली म्हणून मग ती साडी सुंदर आहे. सिंधुताई सपकाळांनी तर खूप त्यांच्या गझली वापरल्या. त्यांच्या भाषण ऐकता ऐकता आपण मोठे झालोय. त्यांच्या भाषणांतून त्या गझली येतात अर्थातच, त्या भिडतात लिटरली. पूर्ण कवितेतून तुम्हाला जे म्हणायचं आहे ते फक्त 2 ओळीमध्ये तुम्हाला म्हणता आलं पाहिजे. कवितेचे प्रकार काय काय असतात? गझल संग्रहाची जी त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली त्या सुरुवातीच्या मनोगतांमध्ये प्रस्तावनेमध्ये त्यांनी अक्षरशः गझल शिकवली. आणि कोणाचे पदपक्ष प्रतिष्ठा नाव चिन्हही जाते, कोणाचे पदपक्ष प्रतिष्ठा नाव चिन्हही जाते, आणि कोणासाठी हाटील डोंगर झाडी सुंदर आहे. आत्ता तरी आपल्याकडे किती मोठे मोठे मुद्दे आहेत. बरोबर. ते सगळे सोडून जर वंदे मातरमवरच चर्चा होत असेल तर जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे असं असतं की अरे आम्ही काय जातपान मानत नाही, आम्ही त्या लोकांच्यात जाऊन सुद्धा जेवतो. हे जे त्या लोकांच्यात आहे हेच तर जातीयवाद आहे. सोडले जर लाभ सारे शासनाचे, सोडले जर लाभ सारे शासनाचे, शक्य आहे का बदलणे जात माझी. जात शाहू भीम फुलेंची एक होती, तीच व्हावी वारसाने जात माझी, तीच व्हावी वारसाने जात माझी.